नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी तुम्हाला आज होम टूर करून दाखवणार आहे. तर यश आहे कॅमेरामॅन आणि मी तुम्हाला दाखवणार आहे. हे आहे पहा पूर्ण अंगण, 40 फूट खूप मोठा असं अंगण आहे. इकडून कंपाऊंड करायचं राहिलेलं आहे पहा. इथं बांधकाम चालू आहे, त्याच्यामुळं कंपाऊंडचं काही केलेलं नाही. आता हे बांधकाम मी इथपर्यंत येणार आहे, नंतर मग करून घ्यायचं आहे समोर कंपाऊंड. ही 3 फुटाची गॅलरी आहे. आल्या आल्या हे एक बैठक हॉल आहे. इथं तकट ठेवलेलं आहे. या कोपऱ्यामध्ये टी व्ही आहे. एक बोर्ड होता म्हणून लावली. असं बैठकीचं काही फिक्स नव्हतं हे की बुवा याला बैठक म्हणूनच हे रूम बांधकाम केलेली होती, त्यालाच आम्ही बैठकीचा वापर करायलो. हे पण किचन आहे. हे पण अशीच रूम होती. याचं एक किचनचं काही पहिलं फिक्स नव्हतं, त्याच्यामुळं इथं या किचन वट्यावर सज्जा आलेला आहे. तेच जर अगोदर किचन बनवायची जर रूम असेल तर हे सज्जा इकडून घेतला असता. हे आहे देवघर. इथं देवघरासाठी पेस्ट ठेवलेला आहे. इथं सध्या अजून देवघर आणलं नाही, त्याच्यामुळे छोटं देवघर आहे. लाकडाचं देवघर आणायचं आहे. आणि हे किचन वट आहे एल टाईप मध्ये. इकडे समोर बेसिंग या कोपऱ्याला आहे, या एल मध्ये. इकडं खाली 2 ड्रॉप बनवलेले आहेत. एक मोठा ड्रॉप ते टाकी ठेवण्यासाठी गॅसची तिकडं बनवलेलं आहे. की इकडे ठेवलेलं आहे फ्रीज. ते बोर्ड आहे तिथे एक, त्याच्यामुळे हे फ्रीज इथं घेतलेलं आहे. याच्यामध्ये पूर्ण पसारा ठेवतात, पोते. आणि हे आहे बेडरूम. खूप मोठी आहे, 12 बाय 14ची रूम आहे सगळी. इकडे कपाट आहे. इथून वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. हे 8 फुटाचा पेस आहे. इथं धुण्याचा गोठा मांडलेला आहे. इथं हे नळ वापरता येते धुणं धुण्यासाठी. हे आहे बाथरूम. इथं गिझर बसवायचे राहिले आणि गिझरचे पॉइंट पण काढलेले आहेत. हे शॉवरचा पॉइंट आहे. गिझर बसल्याच्या नंतर शॉवर बसवता येते. तर बाथरूम मध्ये पण असा खूप मोठा पेस आहे. 6 बाय 4ची बाथरूम आहे. खूप मोठी आहे बाथरूम. तर आता जाऊ वर. या गॅलरीमध्ये काही फरशी टाकली नाही. हे इथं पावसाच्या पाण्यानं ओलं होते, पाय निष्ठतात म्हणून हे पूर्ण असंच रिकामं केलेलं आहे बिन फरशीचं. आणि हे आहे वरची बैठक. याच्यामध्ये थोडंसं प्लॅनिंग केलं होतं बैठकीचं, त्याच्यामुळं टीव्हीला तिकडं त्या काटाला बोर्ड घेतलेला आहे. या काटानं असे सोफे लावता येतात. इथं पण सोफा लावता येते. आणि टीव्हीचा केबल आहे डिशचा. इथं बोर्ड आहे टीव्हीला. इथं टीव्ही लावून LED अशी पद्धतशीर पाहता येते. त्या कोपऱ्यामध्ये तिकडं कॉट ठेवता येते. आल्या आल्या माणूस त्या कॉटवर अंग टाकू शकते. आणि हे 2 बेडरूम आहेत या हॉलला अटॅच. पाहा, ही पण बेडरूम खूप मोठाले आहेत. 12 बाय 14च्याच बेडरूम आहेत. याला पण इथं खिडकीच्या काठाला बोर्ड सोडलेला आहे कूलरसाठी. आणि या कोपऱ्यामध्ये आता सध्या काही वापर नसल्यामुळं पोते ठेवलेले आहेत मालाचे. आणि या बेडरूमला अटॅच एक संडास बाथरूम आहे. बाहेर निघाल्या असं बेडरूमच्या बाहेर हे 3 बाय 9ची गॅलरी आहे. इथं 2 खुर्च्या मस्त बसतात. आणि असं एक बाहेरचा व्ह्यू इथून असा दिसते. हे आहे संडास बाथरूम अटॅच. थोडा पेस कमी आहे इथं. हे पण चालू आहे. हे बाथरूम चालू आहे. इथं पण गिझरचा पॉइंट आहे. वरी लाईनचा पॉइंट गिझरचा पण आणून सोडलेला आहे. हे पाण्याचा गिझरचा पॉइंट आहे. असंच पलीकडून पण एक बेडरूम अटॅच बाथरूम आहे. असं आहे पहा आमचं घर.
तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो.